सबलीकरणासाठी गेले 20 वर्ष काम करते। इथला पवार ज्या ट्रस्टी आहेत यांच्या माध्यमातून इथं ही यात्रा भरवली जाते। जो चॅनल आहे वॉक विथ अनिल, याला तुम्ही फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा अशी विनंती करतो। 2026 सगळ्यांना चांगलं जावो। बघा मित्रांनो, हा पहिला टप्पा आहे। पहिल्या साठी हेअर रिंग पण आहे त्याच्यामध्ये बोर्ड मध्ये बघा बघू शकता। बघा हे दादा आहेत, त्यांचं जे सेम त्या फोटो आहे ना, तुम्हाला असं असं हुबेहूब तुमचं रूप तुम्हाला सादर केलं जाईल। बघा फ्लोटिंग वाले स्टोन आहेत इकडे। हे धूपसाठी यूज करतो आपण। धूप लावायची, धूपचा धूर इथून निघेल, दोघे हाताने असा फिरवायचा की ते फिरवतो। पूर्ण बांबूचे प्रोडक्ट आहे, बांबूने बनवलेले प्रोडक्ट आहे तिथे। ह्याच्यात मोबाईल ठेवला की आवाज येतो। ओके ओके, ह्याच्यात जर मोबाईल ठेवला आपण तर दोघी साईडने आवाज येतो। काय प्राइस म्हटलं? 50 रुपयाला एक आहे। प्रकारच्या साड्या बघू शकता तुम्ही कॅमेरामध्ये। हे बघा हातसरीचा तांदूळ पण आहे यांच्याकडे इंद्रायणीमध्ये। केळीचे प्रकार दाखवले, खूप जाड मध्ये केळी आहे तिथे आलेले आहे। गाईच्या शेणापासून बनलेले प्रोडक्ट आहे ते सगळे। प्लांटर्स हवे असतील, की होल्डर्स हवे असतील किंवा असे वारकरी वगैरे हवे असतील। ओके, एकदम सुंदर आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छान वाटतंय ना? खूप नॅचरल गोष्टी भेटतात। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे वॉक विथ अनिल या ब्लॉग सोबत। तर आपण आज आलो आहोत ऍग्रिकल्चर कॉलेजला आलेलो आहोत। तिथे भीमथडी जत्रा असते, दरवर्षी असते, या वर्षी पण आहे। तर इथे नवनवीन गावाकडची जी लाईफ आहे हे बघायला भेटतं आपल्याला याच्यामध्ये। तर काय काय आहे तुम्हाला हे मी व्हिडिओमध्ये दाखवणार। आणि 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग इथे अवेलेबल आहे आणि सगळं अवेलेबल आहे, व्यवस्थित आहे। आणि याचं तिकीट आहे, तर मी तुम्हाला तिकीट दाखवतो। 60 रुपये तिकीट आहे पर पर्सन। हे तिकीट तुम्ही इकडे येऊन काढू शकता आणि आतमध्ये प्रवेश आहे तुम्हाला। चला तर आपण बघूया आतमध्ये काय काय आहे नवीन गावाकडच्या लाईफ मधलं। खूप छान असते, अगोदरचे इव्हेंट बघितलेले आहे आम्ही। तर बघूया आपण, चलू आतमध्ये, न वेळ गमत आपण लवकर जाऊया आतमध्ये। चला बघा, आपण आतमध्ये आलेलो आहे भीमथडी जत्रामध्ये। तिथे तुम्हाला दिसेल, मी पुढे दाखवतो। बघा इकडे डेकोरेशन आहे इथे केलेलं सगळं। इथून स्टार्ट होत आहे जत्रेला। नंदी महाराजा आहे। 2026 सगळ्यांना चांगलं जावो। आज पुणे शहरामध्ये भीमथडी जत्रेला जेव्हा मी गेलो तेव्हा अनिल भाऊ मला भेटले। त्यांचा एक चॅनल आहे वॉक विथ अनिल, त्याच्यातून ते विविध एक्झिबिशन्स, त्याच्या शहरामध्ये असणार ज्या काही वेगळ्या गोष्टी आहेत ज्यांची माहिती लोकांना झाली पाहिजे आणि ती माहिती झाल्यानंतर लोक तिथं गेली पाहिजे, यासाठी अनिलराव त्यांच्या मित्रपरिवाराबरोबर प्रयत्न करत असतात। खूप चांगला फॉलोअरशिप आहे आणि नक्कीच उद्या जाऊन ते वाढेल। आणि आज मला भीमथडी यात्रेला ते भेटले। ही यात्रा महिला सबलीकरणासाठी गेले 20 वर्ष काम करते। इथं बचत गट, महिला बचत गटांना आपण संधी देतो। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व सुनंदा पवार ज्या ट्रस्टी आहेत यांच्या माध्यमातून इथं ही यात्रा भरवली जाते। आणि इथं सर्व बचत गटांचे प्रॉडक्ट्स असतात, जेवणाचे, कपडे, टॉईज, बऱ्याच काही गोष्टी असतात। जेव्हा इथं लोक येतात, खास करून पुणेकर येतात, आणि ते जेव्हा तिकीट, जेवण, खाद्यपदार्थ
नाही तर एखादं प्रॉडक्ट जेव्हा विकत घेतात तेव्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत ही महिलांना पायावर उभा करण्यासाठी ही होत असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या यात्रेला इथे या. 25 तारखेपर्यंत ही यात्रा आपल्या पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही याल असं अपेक्षा करतो. आणि अनिल भाऊंचा जो चॅनल आहे वॉक विथ अनिल, याला तुम्ही फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा अशी विनंती करतो. तर बघा मित्रांनो, हा पहिला टप्पा आहे, पहिल्या टप्प्याची जत्रेचा. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडे परत दुसरा टप्पा लागतो. तर आपण आधी हा पहिला टप्पा कव्हर करूया, बघूया इथे काय. तर इथे हाताने बनलेलं आहे, हाताने बनवलेलं आहे सगळं प्रोडक्ट. इथे बघू शकता तुम्ही. विठ्ठल रत्न, पांडुरंग हे पक्षाचं बनवलेले, पूर्ण हाताने बनवलेले आहेत, बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज पण आहे इथे. हे हाताची कला आहे, हाताने बनवलेलं आहे पूर्ण. हे श्री हरी कृष्ण बघू शकता तुम्ही. विविध प्रकारचे इथे हाताने बनलेले प्रोडक्ट आहेत. इथे हँड रिंग पण आहे, बघू शकता. रिडिंग कितीचं आहे? 499 ला आहे. बघू पूर्ण हँड प्रोडक्ट अवेलेबल आहे यांच्याकडे. हँडमेड प्रोडक्ट आहे. हे लेडीज साठी हेअर रिंग पण आहे त्याच्यामध्ये बोर्ड मध्ये, बघा बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर आहे, छान आहे. हे सगळं हँडमेड आहे. विविध प्रकारचे हँडमेड प्रोडक्ट आहे यांच्याकडे. त्यांनी स्वतः आता मणिपूर यांचं आहे. मणिपूर इथे फुल म्हणजे बॅग्स वगैरे आहेत, पूर्ण नॅचरली बनवलेले आहेत. बघा इकडे आतमध्ये इथे बनलेलं आहे, सगळे बॅग्स आहेत, लेडीज बॅग्स. छान आहे, मजबूत पण वाटतं. हे लहान मुलांसाठी त्यांनी खेळणे बनवले आहेत, ते लाकडाचे आहेत परिपूर्ण. बघा हा भोवरा आपण लहानपणी खेळत होतो तो आहे. दोघे हाताने असा फिरवायचा की तो फिरवतो. ओके. हा पूर्ण लाकडाचे प्रोडक्ट आहे त्याच्याकडे लहान मुलांसाठी. हा ओके ओके. हा आसामकडचा स्टॉल आहे. या स्टॉल मध्ये बघू शकतो आपण पूर्ण बांबूचे प्रोडक्ट आहे, बांबूने बनवलेले प्रोडक्ट आहे तिथे. बघा आपण नॉर्मल टोपले वापरतो त्याच्यामध्ये ते बनवलेले आणि छान वाटतात. वेगळे वेगळे डिझाईन आहे याच्यामध्ये. खूप मोठे मोठे लार्जेस्ट पाठीमाग आहे. हे बांबूचे प्रोडक्ट आहे. वेस्ट बेंगॉलचं कल्चर आहे ते इथे सादर केलेलं आहे. त्याच्यात साड्या आहेत इथे, विविध प्रकारच्या साड्या आहेत, बघू शकता तुम्ही कॅमेरामध्ये. ड्रेस आहे लेडीज मध्ये. उत्तर प्रदेशचा स्टॉल आहे, बघू शकता तुम्ही यांच्याकडे. हे दाखवत आहेत काय याच्यामध्ये, बघा शॉल टाईप आहे त्यांच्याकडे. आपण सेकंड टप्प्यामध्ये बघणार आहोत मार्केट, फार्म मार्केट. फार्म मार्केटच्या आतमध्ये जाऊया, इथे काय काय आहे. फार्मकल मध्ये फूड, हे फूड म्हणून आहे. बघा इथे सगळे फूड आहे. तिथे काय काय आहे इथे. परत इकडे गेल्यानंतर बिलटेल नाव ॲग्रोजी, इथे प्रदर्शन लावलेलं आहे व्यवस्थित. काय काय अवेलेबल आहे आपण बघूया कसं आहे. टेस्ट पण दाखवत आहे तुम्हाला, टेस्ट कशी आहे. हा नाचणीचा लाडू आहे, खाऊन बघतो. टेस्ट छान आहे, खरंच नाचणीचा लाडू आहे. काय ही रागी स्टिक आहे, त्याची पण टेस्ट करून बघतो. बघा परत इथे महिला बचत गटचं पण आहे. मोळे शेतकरी ग्रुप, इथे त्यांचे विविध कसे दाखवलं आहे. इथे पालेभाज्या, फळ, टोमॅटो, केळीचे प्रकार दाखवले. खूप जाडमध्ये केळी आहे तिथे, वेगळी प्रकार आहे केळीचा, बघू शकता आपण. इथे लावलेले पण आहे.
आता रसवंतीकडे रस पिऊन झाला तुमचा. आता हा तिसरा टप्पा चालू होतो स्वयंसिद्धा. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय काय आहे बघू शकता. गर्दी भीमथडी जत्रामध्ये. हे दुर्गा माता बचत गटचं आहे. बघूया इथं काय आहे. काय अच्छा, दुर्गा माता बचत गटनी बनवलेले गोधडी आहेत बघू शकता आपण. कोणाला गोधडी पाहिजे असेल तर इथे येऊ शकतात. हँडमेड गोधडी आहे. स्टॉल नंबर 5 मध्ये. छान आहे बघा, मस्त आहे. पांडुरंगारी वासुदेव हरी आले या भीमथडी जत्रेला पुणेकर, त्यांचा सर्वांचा आनंद होऊ दे, भंडार भरू दे. भीमथडी जत्रेमध्ये सुनंदाताई वहिनींना भरवलाय कार्यक्रम खूप छान. सर्व लोकांचा आनंदी आनंद आणि हे वर्ष पूर्ण प्रसन्नता आणि समाधान जाणार आहे सर्वांना. आपण परत इको फ्रेंडली माझ गावाचं माझा वृंदावन हे इथं आलेलं आहे. गाईच्या शेणापासून बनलेले प्रोडक्ट आहेत हे सगळे. तर सांगा बरं. हॅलो, माझ्या वृंदावन मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. या सर्व ज्या वस्तू आहेत त्या सर्व आम्ही गाईच्या शेणापासून बनवलेल्या आहेत. सर्व बनवलेल्या वस्तू इको फ्रेंडली आहेत आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या पडल्या किंवा पडल्यावरती त्यांना फुटायचा काहीच संबंध येत काहीच संबंध नाही. कारण की आपण त्याच्यात चिंचेच्या बियांची जी पावडर असते अच्छा. त्याच्यामध्ये पडलं किंवा फुटलं तरी डॅमेज होऊ शकत नाही. याच्यामध्ये आपण भरपूर सारे आयटम्स बनवतो, जसं की कस्टमाइज नेम प्लेट्स हवे असतील, प्लांटर्स हवे असतील, की होल्डर्स हवे असतील किंवा असे वारकरी वगैरे हवे असतील. ओके. तर गौराई सुद्धा अशा सर्व वस्तू आम्ही बनवतो. तर यांची साधारणतः प्राइस कशापासून स्टार्ट पेन किती आहे? यांची प्राइस साधारणतः 300 पासून स्टार्ट होती आणि हे असे 1200-1300 पर्यंत होऊन जाईल. अच्छा, फ्रेम पण आहे त्याच्यामध्ये ना. बघा, एकदम सुंदर कलाकृती आहे. आणि स्टॉल नंबर 17 आहे. बघा, एकदा परत दाखवतो स्टॉल नंबर. इको फ्रेंडली यांच्याकडनं नंबर गाईच्या शेणापासून बनलेली कलाकृती आहे बघू शकता. शेणापासून रांगोळ्या बनवलेल्या आहे बघा. शेणापासून बनलेलं आसन आहे बसण्यासाठी. इकडे शेणाची रांगोळी आहे बघा. हे शेणापासून बनलेले पावलं वगैरे आहेत बघू शकतो आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृती आहे ते बघा. ब्लॅक कलर मध्ये छान बघा, बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज बघा. त्यांचे पूर्ण गणपती, श्री स्वामी समर्थ महाराज सगळं आहे इथे बघा. बघूया यांचं बांबूपासून बनवलेले प्रोडक्टचे काय काय प्रोडक्ट आहेत हे बघूया आपण. इथे बघू शकता तुम्ही कॅमेरामध्ये. तर हा एक ब्रश आहे. याची काय प्राइस म्हटलं? 50 रुपयाला एक आहे. हे 40 रुपयाचा एक ब्रश आहे. आणि मोबाईल स्पीकर आहे याच्यामध्ये. अच्छा, याच्यात मोबाईल ठेवला की आवाज येतो. ओके ओके. याच्यात जर मोबाईल ठेवला आपण तर दोघी साईडने आवाज येतो. बांबूचं बनलेलं प्रोडक्ट आहे. कंगवा आहे इथे. ही बॉटल आहे बांबूपासून बनवलेली. आतमध्ये कशी आहे आपण बघूया. ओके, ही बांबूची बनवलेली बॉटल आहे. मस्त आहे, छान आहे. किती प्राइस आहे यांचा? ती 500 रुपयाला आहे बांबूची बॉटल. परत एक कॅलेंडर आहे. बांबूपासून बनवलेले सगळे प्रोडक्ट आहेत त्याचे. हे बांबूपासून बनलेलं सॉक्स आहे बघा. प्लस बर्ड साठी बनवलेलं आहे. बर्ड साठी बांबू मध्ये बनवलेलं आहे. हे बर्ड फीडिंग आहे ना. बर्ड साठीच आहे बघा. बर्ड साठी घर बनवलेलं आहे. यांची किती प्राइस आहे? हे 300 रुपयाला आहे. लहान मुलं मला भीमथडी जत्रामध्ये भेटले. तर मला विचारतात तुमच्या युट्यूबच्या चॅनलचं नाव सांगा. मी त्यांना सांगितलं तर ते त्यांनी सर्च केलं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. तर जत्रामध्ये कसं वाटलं तुला? चांगलं होतं सगळं. हो का? तुला आपलं कल्चर कळत असेल काय कसं काय? पूर्ण गावाकडचं कल्चर वाटतंय ना. छान वाटतंय ना. खूप नॅचरल गोष्टी भेटल्या. हो का? बरोबर. बघा, नॅचरली लहान मुलगा पण सांगतो. परत मित्रा धन्यवाद तुला. हे बघा, चिया सीड. ही गवती चहा आहे. 40 रुपयाला आहे बघा. सगळे प्रोडक्ट आहेत यांच्याकडे. व्हेजिटेबल पावडर फॉर्म मध्ये आहेत. हा स्टॉल नंबर आहे यांचा
47 स्टॉल नंबर आहे, बघू शकता. पत्थर एक युनिक असं इथं सापडलेलं आहे. तर तुम्हाला कोणाचा जरी फोटो दिला तर ते बनवून देणार मशीन मध्ये, म्हणजे या प्रकारे. जसं आता इथं बघू शकता हा पुतळा कसा आहे इथं मध्ये, तर या टाइप मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे असं बघा, हे दादा आहेत त्यांचं जे सेम बघू शकता. असं तुम्हाला फोटो जर दिलात तर असंच असं बनवून भेटणार. तर इथे असं आहे, आता हे पेंटेड आहे बनवलेलं. तुम्ही अंगावर घातलेल्या कपड्याचं पण कलर डायरेक्टली शर्ट दाखवू शकतो याच्यामध्ये. तर तुम्ही इथं फोटो घेऊन द्या, फोटो आणा, तुम्हाला असंच असं हुबेहूब तुमचं रूप तुम्हाला सादर केलं जाईल. एकदम छान आहे, बघू शकता समोर पिढीमध्ये दिसत आहे. अजून एक आपण बनवून दाखवतोय बघा अशामध्ये, आणि थोडस हलका आहे बघा, एकदम मस्त आहे. हे स्टॉल आहे शांभवी महिला बचत गट. बघा, शांभवी महिला बचत, इथे या तुम्ही. हे 400 रुपयाला आहे. की बांबू पासून बनवलेले आहेत का? हे पूर्ण बांबू पासून बनवलेले प्रोडक्ट आहेत. इनफॅक्ट इंडिया म्हणून इथे बघा प्रोडक्ट यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत बघा. छान आहे बघा. हा दूधसाठी आहे, दूधसाठी यूज करतो आपण. दूध लावायची, दूधचा दूर इथून निघेल. हे रिव्हर्स. अच्छा अच्छा, हे फ्लोटिंग स्टोन आहे बघा, फ्लोटिंग वाले स्टोन आहेत इकडे. हे अगरबत्ती स्टँड आहे इकडे. फुल आयुर्वेदिक, हे केमिकल विरहित तेल आहे, साबण आहे इकडे. पुढे बघू शकता तुम्ही, हे यूज करण्यासारखं आहे धूप अगरबत्तीसाठी. अतिशय युनिक आहे बघा. स्टॉल नंबर 32 आहे, इथे दिसेल तुम्हाला स्टॉल नंबर 32. बघा, इथे आपण खाण्याच्या सेक्शन मध्ये आलेलो आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता खूप मोठा आहे, आणि आमच्या गावाचे स्पेशल मांडीची पुरणपोळी, म्हणजे खापरवरची पुरणपोळी आहे. समोर बघू शकता खापरची पुरणपोळी आहे. परत एकदा दाखवतो तुम्हाला. इथे बघा वरती, आणि त्याची लाईन आहे इथे खाण्यासाठी. तर आपल्याला तर कव्हर करता येणार नाही, तर आपण इथं बघूया बनवता. इथं खापर ठेवलेले आहेत त्यांनी, पुरणपोळीचे खापर. इथे समोर स्टॉल आहे. इथे हे सगळं ग्रीन स्टॉल तुम्हाला दिसतोय वेज साठी आहे, आणि त्या पलीकडे तुम्हाला नॉनव्हेज भेटेल. त्या साईडला नॉनव्हेजची लाईन आहे. हे मोठं पूर्ण खाण्यासाठी सेक्शन आहे. इथे मनमोकळं स्वस्त तुम्ही खाऊ शकता. तर बघा मित्रांनो, असा होता भीमथडी जत्रेचा हा पूर्ण ब्लॉग. तर हा पूर्ण ब्लॉग बघा, आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा भीमथडीचा जत्रेचा पूर्ण आनंद घ्या. ते माझ्या मागे बघू शकता, खूप मस्त आहे, खूप मोठा आहे, खूप ह्यूज आहे. तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू, बाय बाय.